आणि पोचलोही. लगेच इमिग्रेशनसाठी निरनिराळ्या रांगा लागल्या होत्या. त्यातील एका रांगेत आम्हाला उभे केले गेले. तेथील कर्मचारी आमचे पासपोर्ट, व्हिसा यांची पाहणी करून आम्ही किती महिने राहायचे याचा विचार करून तसा शिक्का आमच्या प्रवास परवान्यावर मारत होते. आम्हा दोघांची पाहणी करून आम्ही कुणाकडे आणि कशासाठी चाललो आहोत असे विचारल्यावर आम्ही मुलाला भेटायला आलो आहोत असे सांगितल्यावर त्याचा पत्ता विचारून खात्री करून घेण्यात आली. आणि किती दिवस राहणार असे विचारल्यावर मी इमाने इतबारे 4 महिने म्हणून सांगितले. त्यावर स्मितहास्य करून मारलेला शिक्का बघून आश्चर्य वाटले, कारण त्याने 6 महिन्यांचा शिक्का मारला होता. कदाचित आमच्या पूर्वीच्या प्रवासास त्याने तो शिक्का वापरला असावा, तर तोच शिक्का मारावा. उगीच कशाला बदलायचा, नाहीतरी हा 4 महिनेच राहायचं म्हणतोय असा विचार त्याने केला असावा. किंवा 4 महिन्याऐवजी 6 महिनेच काय, कितीही काळ राहिला तरी ही मंडळी काही विशेष त्रासदायक होणार नाहीत असाही केला असावा. काही का असेना, इतरांना येणाऱ्या अनुभवांच्या उलट अनुभव आम्हाला आला. कारण काही लोकांना 6 महिने सांगूनही 3च महिन्यांचा किंवा महिन्याचाच परवाना देण्यात आल्याचे अनुभव काही जणांनी निवेदन करून आम्हाला घाबरवले होतेच. आमच्या एका मित्राचा अनुभव मात्र नमुनेदार होता. त्याच्या पूर्वीच्या प्रवाशानं माझ्याच सारखा 4 महिने राहण्याचा विचार व्यक्त केला होता. त्याला वापरलेला शिक्काच त्या मित्रवर्य यांच्यासाठी इमिग्रेशनवाल्याने मारण्यासाठी हात उचलतात या आमच्या मित्र महाशयांनी आपला हात मध्ये घातला, कारण त्यांना 6 महिने राहायचे होते. त्या मित्राच्या सावधानतेचं मला तरी कौतुक वाटते, कारण आमच्याच भवितव्यतेच्या चिंतेत मी इतका मग्न असतो की आपल्या पुढची व्यक्ती काय बोलते आणि त्यावर काय प्रतिक्रिया होते या गोष्टीकडे लक्ष देणे मला तरी काही जमले नसते. अर्थात त्यावेळीही इमिग्रेशनवाल्याने मला जसे 4 महिने सांगूनही 6 महिन्यांचाच शिक्का मारून दिला होता, तसाच प्रकार असता तर त्याला हात मध्ये घालण्याची काही जरुरी नव्हती. असो, त्याच्या हात घालण्याचा काही विपरीत परिणाम झाला नाही हे त्याचं सुदैव, आणि त्यांनाही 6 महिन्याचा शिक्का मारून मिळाला. प्रत्येकाचा अनुभव प्रत्येक वेळी वेगळा असतो ही आश्चर्याची गोष्ट. कारण आम्हालाच पुढच्या वेळी आम्ही 4 महिने म्हटल्यावर त्या खुर्चीवरील व्यक्तीने आमचं तिकीट पाहायला मागितलं व तसा शिक्का मारून दिला. सध्या मात्र फक्त अमेरिकेत प्रवेश ज्या तारखेला केला त्या दिनांकाचा शिक्का मारून देतात, कारण नियमाप्रमाणे 6 महिन्याच्या वर तुम्ही राहूच शकत नाही. त्यामुळे परत जाताना त्या मुदतीच्या आत तुम्ही परत गेलात म्हणजे झाले. आता सामान ताब्यात घेण्याची वेळ आली. बॅगेज क्लेम अशी खूण असलेल्या भागात आम्ही प्रवेश केला. तिथं निरनिराळे पट्टे वर्तुळाकार मार्गात फिरत होते. आमच्या उड्डाणाचा क्रमांक असलेल्या पट्ट्याजवळ जाऊन आम्ही सामान येण्याची वाट पाहू लागलो. त्यापूर्वी $1 एक हातगाडी विमानतळावर उपलब्ध होईल अशी सूचना मुलाने देऊन ठेवल्यामुळे $1 नाणी मुठीत पकडून आम्ही जात होतो. पण आम्हाला यावेळी तेवढाही त्रास होऊ नये अशी अमेरिकनांची इच्छा असावी, त्यामुळे त्या पट्ट्यापाशीच दुसऱ्या कुणीतरी सोडलेल्या 2 हातगाड्या आम्हाला मिळाल्या आणि फिरत्या पट्ट्यावरून सामान येण्याची वाट आम्ही पाहू लागलो. आमच्या बॅगांसारख्याच सगळ्या बॅगा दिसत असल्यानं आपल्याच बॅगा आपल्याला कशा मिळणार अशी भीती मला पडली होती. पण सौने मात्र कशी काय आपली बॅग बरोबर हेरली आणि पट्ट्यावरून खाली खेचली सुद्धा. मग तिच्या पाठोपाठ इतर बॅगांनीही शरणागती पत्करली. एकूणच इतरांच्या अनुभवाचा आम्हाला काही उपयोगच होऊ नये अशी बुश साहेबांची इच्छा दिसली. विजयी वीरांप्रमाणे आपले सामान 2 ढकलगाड्यांवर चढवून आम्ही आता शेवटचा अडथळा म्हणजे सामानासह अमेरिकन कस्टम अधिकाऱ्यांच्या चाळणीतून बाहेर पडण्याचा पार करायला निघालो. बाहेर पडताना आपल्या बॅगा उघडायला लावतात आणि त्यातील त्यांच्या दृष्टीने आक्षेपार्ह म्हणजे काही खाद्यपदार्थ वगैरे, कारण आमच्याकडे बॉम्ब असणं शक्यच नव्हतं, ते काढून बाहेर फेकून देतात का हे पाहणे आणि काही प्रश्न विचारतात का हे पाहणे एवढंच उरले होते. पण तेथेही आम्ही आणि आमचं सामान अगदीच लक्ष न देण्याच्या लायकीचे ठरलो आणि आपल्याला मुळीच भाव न मिळाल्याचे कणभरही दुःख न होता उलट थोडासा आनंदच घेऊन आम्ही बाहेर पडलो. आम्ही बाहेर पडत असताना सुजितचा आमच्या मुलाचा चेहरा दिसला आणि जीव भांड्यात पडला. पण अनपेक्षितपणे
त्याच्याबरोबर एक व्यक्ती दिसली. ती होती एक गोरी चष्मा लावलेली मुलगी. आम्हाला भारतात करावयाच्या तयारीचा मेल करताना त्याने त्याच्या एका मैत्रिणीचे आईवडील नुकतेच येऊन गेल्यामुळे तिने केलेल्या तयारीचा उल्लेख त्यात होता. या उपर आणखी काही अधिक आहे की काय अशी शंका मला आली होती. आणि आता आम्ही बाहेर पडताच ही संयुक्ता राव अशी तिची ओळख करून देताना तिने आम्हाला वाकून नमस्कार केल्यामुळे ती खरी असावी असे वाटले. आता आम्ही निश्चिंत झालो, कारण मुलगा बरोबर होता. न्यूयॉर्क विमानतळाबाहेर पडताना आमच्या सामानाचा ताबा त्या दोघांनी घेतला होता आणि आम्ही त्यांच्याबरोबर चालू लागलो. रस्ता ओलांडण्यापूर्वी संयुक्ताने समोरच्या खांबावरचे बटण दाबले आणि समोरचा दिवा हिरवा होताच आम्हाला चला असं म्हटलं. आपण बटण दाबून रहदारी थांबवू शकतो ही गोष्ट आमच्या तर्कशक्तीच्या बाहेरची होती, कारण सिग्नल तांबडा असला तरी वाहने थांबत नाहीत. हा आमचा सिंहगड रोड अथवा पुण्यातील कुठल्याही रस्त्यावरचा अनुभव. पुढे तर केवळ आम्ही बटण दाबले म्हणूनच नाही, तर आम्ही रस्ता ओलांडतो असे पाहूनही मंत्र्यांच्या गाड्या येताना थांबावी तशी रहदारी थांबते हे पाहून आम्ही अगदी अचंबित झालो. सुजितनं आम्ही येणार, आमचे सामान बरेच असणार म्हणून एक मोठी गाडी भाड्याने आणली होती. बाहेर भला मोठा वाहनतळ होता आणि त्यात आपली गाडी शोधून त्याने सामान चढवले आणि आमचा अमेरिकेतील रस्त्यावरचा पहिला प्रवास सुरू झाला. गाडीत आमच्या गप्पा चालू असल्याने माझे लक्ष बाहेर जरा कमीच होते. शिवाय सौला संयुक्ताशी बोलण्यात अधिक रस होता, कारण मला ज्या गोष्टीची शंका होती त्याविषयी तिला खात्रीच होती. ज्यावेळी माझे लक्ष बाहेर गेले त्यावेळी आम्ही सुजितच्या घराच्या बरेच जवळ आलो होतो असं तो म्हणत होता. आणि रस्त्यावरील दुतर्फा दुकाने आणि हॉटेले यावरील पटेल कॅश अँड कॅरी, सब्जी मंडी वगैरे वाचल्यावर चिमणराव स्काउट मास्तरांच्या गाडीचे बैल रात्री उलटे फिरून परत पुण्यातच आले तसे आम्ही पण चुकून भारतातच आलो नाही ना असे क्षणभर वाटले. पण बरोबर अमेरिकेतील मंडळी असल्याने तसे काही नाही याची खात्री होती. शिवाय दुकाने भारतीय असली तरी रस्त्यावर वाहनं शिस्तीत चालली होती, त्या अर्थी आपण भारतात असणे शक्य नाही असे वाटले. नंतर मात्र न्यू जर्सीतील हा भाग अगदी मिनी इंडियाच आहे हे समजले. काही दिवसांनी येथील अमेरिकनांनाच गुजराती शिकावी लागेल अशी शक्यता वाटते, कारण येथे भेटणारा कोणताही गुजराती आपल्याशी प्रथम गुजरातीतूनच बोलू लागतो. आपल्या मराठी लोकांचं तसं नाही बरं का. ते प्रथम आणि शक्यतो नंतरही इंग्रजीतच बोलण्याचा प्रयत्न करणार. आपल्या देशातही मराठी पुढारी आपली प्रतिक्रिया मराठीत न देता हिंदीमध्ये देण्याचा प्रयत्न का करतात समजत नाही, कारण बहुतेक पत्रकार मराठी जाणतात. शिवाय निदान महाराष्ट्रात तरी मराठीतच बोलावे असा आग्रह असायला काय हरकत आहे. 2-2.5 तासांच्या छोट्या प्रवासानंतर आम्ही सुजितच्या घरात शेवटी प्रवेश केला. त्याचा पत्ता होता हिडन व्हॅली ड्राईव्ह NJ म्हणजे न्यू जर्सी. JFK विमानतळापासून सुजितच्या घराकडे यावयास जवळजवळ 2-2.5 तास लागले. हिडन व्हॅली ड्राईव्ह NJ न्यू जर्सी. सुजितचे घर म्हणजे एक सदनिका होती. आपल्याकडे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ घरे बांधून भाड्याने देत असे, अजूनही देतात म्हणे. आणि त्यांचा देखभाल खर्च त्या भाड्यातून निघत नाही असे दिसल्यावर काहीतरी एकमुष्टी रक्कम घेऊन त्या भाडेकरूंच्या नावावर करण्याचा आतबट्ट्याचा व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे येथे काही खाजगी संस्था अशा प्रकारच्या सदनिका बांधून भाड्याने देतात. मात्र भाडे आकारताना त्या उत्पन्नातून देखभाल व्यवस्थित होईल याची काळजी करतात आणि खरोखरच देखभालही करतात. न्यू जर्सीत मिडलसेक्स मॅनेजमेंटने अशा अनेक सदनिकांची संकुले निर्माण केली आहेत. त्यापैकी हिडन व्हॅली ड्राईव्ह या संकुलामध्ये सुजितची सदनिका होती. स्वयंपाक खोली, दिवाणखाना आणि एकच शयनखोली, थोडक्यात 1 BHK अशी रचना होती. पण क्षेत्रफळ त्या मानाने बरेच मोठे म्हणजे जवळजवळ 1100 चौरस फूट होते. शिवाय घरात गृहमंडळाकडूनच AC, फ्रीज, वॉशिंग मशीन, स्वयंपाकाचा गॅस या सर्व सोयी दिलेल्या होत्या. त्या संकुलामध्ये 4च इमारती होत्या आणि सर्व 3 मजली म्हणजे तळमजला आणि वर 2 मजल्या अशा होत्या.
अर्थात त्यामुळे उद्वाहक नव्हते आणि त्याची सदनिका पहिल्या मजल्यावर असल्याने व त्यावेळी बरेच जिने चढण्याचे रग आमच्या अंगात असल्यामुळे त्याचे काही विशेष वाटले नाही. पुण्यातही आम्ही तेवढ्या पायऱ्या चढत होतोच. आपल्यासारखे जिन्यांचे 9-9 पायऱ्यांचे अथवा 4, 6, 8 असे भाग पाडलेले नव्हते. जिना सरळ खालून सुरू होऊन 18 पायऱ्यांवरच संपे आणि तो संपला की सुजितचा गाळा. असे जिने आता आपल्याकडील खेड्यापाड्यात किंवा पुण्यातील जुन्या वाड्यातच पाहायला मिळतात. सर्व इमारतींच्या बांधकामात लाकडाचा सढळ वापर म्हणजे छत, जमीन आणि भिंती सगळे लाकडी म्हणजे जिना लाकडीच हे ओघाने झाले. त्यामुळे आजूबाजूला शांतता असल्याने कोणीही बाहेरून येत किंवा बाहेर जात असल्याची वर्दी सगळ्या भाडेकरूंना मिळत असे. जमीन लाकडी असल्याने आपल्या चालण्याचा आवाज नारायण धारवांच्या गूढ कथातील सत्रार किंवा अशाच पात्रांच्या पावलांचा आवाज असल्याचा भास होई. इतके दिवस बरेच वेळा बायको जवळ येऊन उभी राहिली तरी मला पत्ता लागत नसे, पण आता मात्र ती घरात कोठेही चालू लागली की भूकंप होऊ लागल्याचा भास होऊ लागला. अर्थात असे बोलून दाखवून सर्वजणांसमोर आपली शोभा करून घेण्याचे धाडस माझ्यात नव्हते आणि ही केवळ तिचीच मक्तेदारी होती अशातला भाग नव्हता. तळमजल्याच्या सदनिकांच्या जमिनी कार्पेटने आच्छादित होत्या, मात्र वरच्या दोन्ही मजल्यांवर जमिनी गुळगुळीत लाकडी पट्ट्यांच्या बनवलेल्या असल्यामुळे आणि त्यावर कार्पेट नसल्यामुळे आमच्या चालण्याचे पडसाद आमच्यापेक्षा खालच्या मजल्यावरील भाडेकरूंना अधिक जाणवायचे आणि त्याची कल्पना आम्हाला येऊ शकत नसे. त्यामुळे आमच्या नादात आणि आमच्या दृष्टीने अगदी हलक्या पावलांनी चाललो तरी आमची चाल त्यांची झोप उडवण्यास पुरेशी होत असे. त्याचा पुढे आम्हास अनुभव येणारच होता. घराची एकूण रचना केवळ लाकडाच्या वापरामुळे अशी होती की जवळच्या मेट्रो पार्क स्टेशनवरून गाडी जाऊ लागली की भिंती हादरत. घराच्या खिडक्या पाहून तर मी चकितच झालो, कारण जवळजवळ भिंतीचा अर्धा भाग व्यापणाऱ्या खिडक्यांना फक्त काचेचे तावदान आणि कीटक येऊ नयेत म्हणून बाहेरून बारीक जाळे. आमच्या सुरक्षेच्या कल्पनेला पार सुरुंग लावणारी योजना. मी घर बांधताना काटकसर म्हणून प्रत्येक भिंत 1 वीट जाडीची घेतल्याबद्दल मला सर्वांनी वेड्यात काढले होते. त्यांच्या मते बाहेरील भिंत भक्कम 1.5 विटेची हवी. त्यावेळी घरे लोड बेअरिंग पद्धतीचीच असत. भक्कम लोखंडी जाळी असणाऱ्या खिडक्या बसवल्या होत्या तरी त्या उचकटून चोरी करण्याचा चोरांनी प्रयत्न केला होताच. आणि नंतर ते मी ज्या डॉक्टरनं विकले त्यांनी त्या घराचा इतिहास जाणून घेतल्यावर त्या जाळ्यांवर आणखी एक त्याहून अधिक जाडीच्या जाळीचे आवरण बसवले. एवढेच नव्हे तर आतल्या प्रत्येक दाराला त्यांनी आणखी एक लोखंडी सरकद्वार म्हणजे रोलिंग शटर बसवून घेतले. आणि आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा सगळी शटर्स खालीवर करून दाखवून अभिमानाने ते मला म्हणाले, तुमच्या घरात म्हणजे अजून ते त्या घराला याच नावाने संबोधत, चोर अगदी आलेच तर सगळी दारे उघडेपर्यंत सकाळ निश्चित होणार. त्यावेळी मला त्या चोरांची दया आली होती, पण आता मात्र मला माझी काळजी वाटू लागली. अमेरिकेत अगोदरच लहान लहान मुलंही हातात पिस्तूल घेऊन धडाधड दिसेल त्याच्यावर गोळी चालवतात असं ऐकलं होतं आणि आता या अशा घरात राहायचे. अमेरिकेतल्या लोकांच्या धाडसाचं मला कौतुक वाटू लागलं. मी भीत भीत माझी शंका मुलाकडे व्यक्त केल्यावर तो म्हणाला, काही काळजी करू नका, येथे पोलीस लगेच येतात आणि घरात कोणी रोख रक्कम, दागिने, अगर सोनं नाणं ठेवत नाही हे चोरांनाही माहीत असतं. मी मनात म्हटले की त्यामुळेच चोर सरळ बँकाच लुटत असावेत. आपल्याकडे चोर फारसा भेदभाव न ठेवता सगळ्यांचीच सारख्याच ममत्वाने विचारपूस करत असतात, अगदी आमदार, खासदार आणि मंत्री आणि कधी कधी पोलीस कमिशनर सुद्धा. उलट त्यांच्या घरात चोरी म्हणजे तर आपलाच माल आपण परत घेतल्यासारखे असं चोरांना वाटत असावं. अशा प्रकारे चोरांना मुक्तद्वार असले तरी येथील नागरिक मात्र येथील पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर पूर्णपणे विसंभूत आरामात राहत होते. तरी मला मात्र त्या रात्री झोप लागली नाही. खरे तर आमचे सगळे सामान चोरांनी पळवले असते तरी त्याची किंमत फार फार तर $500 झाली असती. आणि एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी चोर खिडक्या तोडण्याचे
आणि 128 किलो वजनाच्या आमच्या बॅगा पळवण्याचे शरम करेल अशी मुळीच शक्यता नव्हती. शिवाय येथील पोलीस आपल्याकडल्यासारखे चोरी होईपर्यंत तेथे गैरहजर राहून चोरांना हातभार लावणारे आणि नंतर आपल्यालाच दटावणारे नसून खरोखरच नागरिकांचं संरक्षण करणे आणि त्यांना कायदे पाळायला लावणे हे आपले कर्तव्य आहे असे मानतात. याचा अनुभव पुढे आलाच. घरात असताना देखील बाहेरून पोलिसांच्या गाड्या धावत आहेत हे मधून मधून ऐकू येणाऱ्या सायरनवरून जाणवत असे. दक्ष पोलीस यंत्रणा. पोलिसांच्या दक्षतेचा आम्हासही एकदा अनुभव आलाच. एक दिवस संयुक्त बाहेरून घरात शिरताना तिला शेजारच्या घरात किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा दक्ष नागरिकाप्रमाणे तिने 911 या क्रमांकावर पोलिसांना बोलावण्यासाठी फोन केला. तर 2च मिनिटात पोलीस आले आणि त्यांनी तिला कशासाठी फोन केला हे विचारले. तेव्हा तिने त्यांना हा प्रकार सांगितला आणि ते शेजारच्या इमारतीत गेले. थोड्या वेळाने परत आमच्या दाराची घंटी वाजली आणि पोलीस आम्ही चौकशी केली तर त्या घरातली लहान मुलेच गंमत म्हणून किंचाळली होती असं सांगून तिने फोन केल्याबद्दल तिचे आभार मानून निघून गेले. मला खात्री आहे आपल्याकडे शेजारच्या इमारतीतच काय शेजारच्या सदनिकेतून असा आवाज आला असता तरी प्रथम पोलिसांना फोन करण्याच्या भानगडीत सुबुद्ध नागरिक पडलाच नसता. पण अमेरिकेतून नुकताच परत आल्याने सवयीने त्याने केलाच असता तर प्रथम फोन उचललाच गेला नसता आणि समजा दैवयोगाने उचलला गेलाच असता तर होणारे संभाषण असे झाले असते. सुबुद्ध नागरिक पोलिसांचा फोन लावतो. त्यावर पोलीस स्टेशनमधून, पर्वती पोलीस ठाणे, कोण बोलतंय, काय काम आहे? सुबुद्ध नागरिक, मी अमुक अमुक बोलतोय. ते समजलं हो, पण काय काम आहे? चायला काय कटकट आहे साले, अलीकडे पब्लिक काही स्वस्थ बसू देत नाही. सुबुद्ध नागरिक, अहो शेजारच्या फ्लॅटमधून किंचाळण्याचे आवाज येत आहेत. मग आम्ही काय करावं असं वाटतंय तुम्हाला? नवरा बायकोची भांडणं चालणारच. थोडा वेळ वाट पहा, होईल शांत आपोआप. नाहीतर आम्हाला इतक्या लांब चक्कर मारायला लावण्यापेक्षा तुम्हीच का जाऊन बघत नाही काय झालं ते? अगदी खून वगैरे झाला असलास तर बोलवा आम्हाला. सुबुद्ध नागरिक कपाळावर हात मारून घेतो. अर्थात त्याबद्दल त्या पोलिसांना दोष देण्यात काही अर्थ नाही, कारण आपल्याकडे अति झालं आणि हसू आलं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे गंभीर घटना कोणती व क्षुल्लक कोणती याबद्दल पोलिसांचाच मानसिक गोंधळ होत असावा. कारण एखादी गाडी वेगमर्यादा ओलांडून चाललेली असेल आणि ती अडवावी तर त्यामधून एखादी अतिमहत्वाची व्यक्ती उतरते आणि त्या पोलिसाचीच गच्चंडी धरते. अमेरिकेतून भारतात फोन करताना 911 क्रमांक प्रथम लावावा लागतो. त्यात थोडे चूक होऊन जर 911 लागला तर थेट तो इथल्या पोलिसांनाच लागतो आणि मग त्यांच्या तपासणीस तोंड द्यावे लागते. एकदा आमच्या मित्राच्या नातवंडाने चुकून असंच नंबर लावला आणि 2 मिनिटात पोलीस हजर. लहान मुलाने चुकून लावला सांगून त्यांचा विश्वास बसला नाही, कारण इथली पोरं पण शहाणी असतात. आईबाप मारू लागले तर लगेच पोलिसांना फोन करतात. म्हणजे पूर्वी मूल रडू लागले तर आईबाप त्याला पोलिसाला बोलवण्याचा धाक दाखवत, तर येथे उलट पोरेच आईबापांना तसा धाक दाखवू लागली आहेत. पोलिसांनी घरात येऊन सगळीकडे पाहणी केली आणि खरोखरच काही नाही, आईबाप पोराला मारत वगैरे नाहीत याची खात्री झाल्यावरही थोडा वेळ घराबाहेर बसून परत जाताना घरातील व्यक्तींना सांगून निघून गेले. आणखी एका वेळी मी माझ्या मुलाबरोबर गाडीत बसून स्वाध्यायाला चाललो होतो. दर रविवारी स्वाध्यायासाठी तो मला घेऊन जात असे, पण त्या दिवशी जरा जास्त वेळ लागल्यासारखे वाटले. म्हणून मी म्हटले, आज फारच वेळ लागतोय. यावर मुलगा म्हणाला, मामाची गाडी मागून येते. मला समजे ना, आमच्या पोराचा मामा इथं कुठून आला? पाहतो तर पोलीस व्हॅन मागून येत होती. म्हणजे लोकही पोलिसांना एवढे घाबरतात कारण आपण वेगमर्यादा ओलांडली किंवा आणखी काही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले की ते ताबडतोब आपल्याला पकडणार आणि आपल्याला जबरदस्त दंड तर होणार, शिवाय आपल्या वाहन चालन परवान्यावर एक लाल खूण होणार आणि अशा 3 खुणा पडल्या तर परवानाच जप्त होणार. याविषयी सगळ्या नागरिकांना खात्री असते. तेच आपल्याकडे पहा बरं, खुशाल 1-2 गाडीखाली लोळवा कोणी विचारणार नाही आणि तुम्ही चित्रपट तारा वा तारका असाल
तर मग काही विचारायलाच नको. तुमच्या गाडीखाली येण्याचे भाग्य ज्यांच्या नशिबी आले असेल आणि चुकून माकून ते जिवंत राहिले असतील तर त्यांनाच जाब विचारला जातो की असे ताऱ्याच्या गाडीखाली येण्याचे धाडसच कसे झाले त्यांचे. जरी कायदा गाढव असतो असे म्हटले जाते तरी आपल्या देशात मात्र कायदा पाळणारा गाढव असतो असं म्हटले जाते किंवा अनुभवास येते. आता आपल्याकडे ही वेगमर्यादा ओलांडणे किंवा असे गुन्हे घडू नयेत म्हणून व्हिडिओ कॅमेरे बसवले आहेत असे म्हणतात व असा गुन्हा घडला तर घरी लगेच न्यायालयात हजर राहण्याचे फरमान येते असंही म्हटलं जातं. पण कोरोना काळातही स्कूटर वा मोटरसायकलवर तिघे बसून जितका जास्त आवाज निघेल अशा पद्धतीने जाणारे लोक दिसतात. त्यांना पकडण्यापुरते पोलीस बळ नसावे. लसीप्रमाणेच त्यांचाही पुरवठा मर्यादित असावा. सगळ्या सुविधा असूनही या सदनिकेत आमच्या दृष्टीने एक फार मोठी त्रुटी आम्हाला सकाळी उठल्या उठल्या जाणवली. ती म्हणजे उठल्यावर बाथरूम आत कोणी गेल्यामुळे बंद असली तर बाकीच्यांनी तो किंवा ती बाहेर येईपर्यंत हातावर हात धरून गप्प बसायचे किंवा तोपर्यंत झोपायचेच. कारण बाथरूम ज्याला तर रेस्टरूम म्हणतात त्यातच वॉश बेसिन, शॉवर आणि कमोड सगळे एकत्र. या बाबतीत आपली घरे लहान असली तरी किती सोयीस्कर असतात. सगळ्या गोष्टी एकत्र नसल्यामुळे एकाच वेळी दात घासणारा, शौचाला जाणारा आणि आंघोळ करणारा अशा तिघांची सोय होते. अगदी तशीच वेळ आली तर आणखी एक जण तांब्या घेऊन बाहेरही जाऊन शुद्धी करून घेऊ शकतो. अशा बऱ्याच बाबतीत आपण अमेरिकनांपेक्षा कितीतरी पुढारलेले आहोत याचा प्रत्यय आला आणि अभिमान वाटला. रस्त्यावरही एकदा माझी अशीच पंचायत झाली होती. मुलाबरोबर गाडीतून जाताना मध्येच मला लघुशंकेची भावना झाली आणि मी मुलाला तसं सांगितल्यावर तो म्हणाला, आता रेस्ट एरिया येईपर्यंत थांबावे लागेल आणि तो रेस्ट एरिया बराच दूर होता. तिथपर्यंत मी कसा बसा तग धरू शकलो. आपल्याकडे असे कधीच झाले नसते. कोठेही मनात आले की गाडी रस्त्याच्या कडेला थांबवा आणि कोठेही जा. वऱ्हाडकर लक्ष्मण देशपांडे यांच्या शब्दात होल पॉवर इज युअर. अर्थात हे विश्वचे माझे विश्रांतीगृह म्हणजे रेस्टरूम या आपल्या वृत्तीमुळे आवश्यक असेल तेथेही अशा सोयी करण्याचा विचार आपण करत नाही, ही मात्र दुर्दैवाची गोष्ट. आता त्यानंतर जवळजवळ 20 वर्षे लोटल्यावर थोडा थोडा बदल दिसू लागला आहे. लाकडाच्या सढळ वापरामुळे आगीचा धोका खूपच असतो. त्यामुळे प्रत्येक सदनिकेच्या प्रत्येक खोलीत आग सूचक गजर बसवलेला असतो आणि त्याच्या आवाजाने लगेच आगीचे बंब धाव घेतात हे विशेष. याचा नंतरच्या आमच्या वास्तव्यात अनुभव आलाच. आमच्याच वर राहणाऱ्या एका स्वच्छताप्रेमी भारतीय गृहिणीने रेस्टरूममधील बेसिन आणि आंघोळीचा टब यामधील जागा स्वच्छ करण्याचा घाट घातला. त्या भागात पाणी निघून जाण्याची सोय नसल्याने ते पाणी जमिनीत शिरून भिंतीमधील विद्युत जोडणीच्या तारांवरून उघडून शॉर्ट सर्किट होऊन आग लागून धूर निघू लागला आणि ताबडतोब सगळ्या इमारतीतील गजर वाजू लागला. आगीच्या 2-3 गाड्या तिथं जमा झाल्या. त्यामुळे पुढच्या वेळी नवरात्र अमेरिकेत साजरे करण्याची आवश्यकता भासली तेव्हा घरात 9 दिवस लावायचा दिवा सुद्धा आम्ही भीतच वापरला. भिंती, खिडक्या याविषयी एवढे बेपर्वाई असणारे लोक दारांच्या कुलपांविषयी मात्र फारच आग्रही असल्याचे दिसले. त्यामुळे आमच्या सदनिकेच्या दाराचे कुलूप लावणे आणि उघडणे आम्हाला कित्येक दिवस कठीणच जात होते. त्यामुळे मुलगा बाहेर कामावर गेल्यावर आम्ही दोघेच घरात असलो तर बरेच दिवस आम्ही फिरायला दोघे एकदम बाहेर पडत नसू. कारण दोघे बाहेर पडलो आणि कुलूप उघडता नाही आले तर काय करता. मग एक दिवस धाडस करायचं ठरवलं व मी किल्ल्यांचा जोडगा घेऊन बाहेर पडलो व कुलूप लावलं. हो, कुलूप लावायलाही किल्ल्या लागतातच. अर्थात आपल्याकडेही साधे कुलूप लावायला किल्ल्या लागतातच म्हणा, पण खटक्याचे कुलूप ही भानगड मात्र किल्लीशिवाय लागून किल्ली आत विसरली तर असून खास मालक घरचा अशी परिस्थिती होतेच. आता तर लॅचचा जमाना असल्यामुळे आपल्याकडेही किल्ली बाहेर जाताना सुद्धा किल्ली विसरली व सहज दार ओढून घेतले तर अनवस्था प्रसंग ओढवतो. याचा अनुभव बहुतेकांनी घेतलेला आहे. असो, पण अमेरिकेत आपल्याच घरी आणि आम्ही दोघेच असताना असे घडले तर मोठेच संकट
कारण तेथे आपल्या हाकेला धावून येणारे आणि कुलूप उघडण्यासाठी धडपड करणारे किंवा असा कसा झाला तुमच्या हातून बावळटपणा म्हणून दात काढणारे शेजारी नसतात, म्हणून तर एवढी खबरदारी. तर असो, मी किल्ली घेऊन बाहेर पडून कुलूप लावले. या कामी माझी योजना करण्याचे धाडस सौने केले हे आश्चर्यच. पण जर मी कुलूप उघडू शकलोच नाही तर निदान मी बाहेर भटकत काळ काढू शकेन हा त्यामागचा तिचा दृष्टिकोन असावा. पण सुदैवाने तसे काहीही न होता मी परत कुलूप उघडण्यात यशस्वी झालो. त्यानंतर तोच प्रयोग सौने यशस्वी रीतीने केला व आता आम्ही दोघे कुलूप लावून घराबाहेर पडण्यास मोकळे झालो. प्रत्येक इमारतीसमोर मोकळी जागा होती आणि तेथे गाड्या पार्क करण्यासाठी व्यवस्थित आखीव जागा असत आणि तेथे वास्तव्य करणाऱ्यालाच तेथे गाडी लावता येईल. आमच्या इमारतीतून बाहेर पडल्यावर उजवीकडे वळून थोडे अंतर गेल्यावर एक मोकळे मैदान होते. तेथे पूर्वी रोलर स्केटिंगची सोय असावी हे अमेरिकन स्केट्स अशा तेथल्या पाटीवरून समजत होते. त्याच्यात थोडे पुढे गेल्यावर लगेचच एका मोठ्या इमारतीत ड्रग फेअर या नावाचे औषधाचे नाव असलेले तरी बऱ्याच वस्तू मिळणारे मॉल, त्याच्याच शेजारी मार्शल्स या साखळी दुकानातील एक मोठे मॉल, थोडे पुढे त्याच इमारतीस लागून लॉन्ड्री, आणखी लागून असलेल्या बऱ्याच इमारतीत बरेच मॉल्स, ज्वेलरी शॉप्स असा मोठ्या दुकानांचाच भरणा असलेल्या इमारती होत्या. आणि गाड्या पार्क करण्यासाठी असलेले जागाच आपल्याकडील डेक्कन जिमखाना बस स्टँडपासून गरवारे पुलापर्यंतचे क्षेत्र व्यापेल इतकी होती. आता मात्र या सगळ्या इमारती पाडण्यात आलेल्या आहेत हे अलीकडील वारीमध्ये कळले. त्यानंतर अधिक मोठे मॉल्स पाहिले. बरेचसे मॉल पूर्ण पाहण्यापूर्वीच पाय दुखू लागले. पुढे तर मी मुलांना खरेदी करा असं सांगून कुठल्या तरी आरामशीर खुर्चीवर बसून आराम करत असे. वॉलमार्ट, शॉपराईट, पाथमार्क, मार्शल्स ही काही प्रसिद्ध साखळी मॉल्सची नावं. ही गोष्ट 2002 मधली आहे, त्यामुळे यात आम्हाला नाविन्य वाटले. आता या गोष्टी आपल्याकडेही आल्या आहेत. मॉल्समध्ये खाद्यपेये, स्टेशनरी मिळत असे. त्याशिवाय ठराविक प्रकारचे साहित्य विकणारी तर असंख्य दुकानं, तीही इतकी विस्तीर्ण की पूर्ण पाहणे अशक्यच. बेड, बाथ अँड बियॉन्ड, शयन व स्नानगृह सामान, होम डेपो, घर बांधण्या किंवा सजवण्याचं सामान, टॉईज रस, बेबीज रस, खेल साहित्यगृह आणि बाल साहित्यगृह, आयकिया नुकतेच आपल्याकडे आले आहे. असे विशिष्ट प्रकारचे सामान विकणारी ही असंख्य दुकानं. आमच्या सुदैवाने शॉपराईट, मार्शल्स, ड्रग फेअर ही दुकानं आमच्या घरातून चालत जाण्याच्या अंतरावर होती. दुकाने चालत जाण्याच्या अंतरावर असली तरी कामात असणाऱ्या व्यक्तीला आठवड्यातून एकच दिवस मिळत असल्याने आणि अगदीच किरकोळ म्हणजे अर्धा लिटर दूध, अर्धा किलो भाजी अशा वस्तू आणायला गेले तर वस्तू घेण्यापेक्षा ज्या काउंटरवर पैसे द्यायचे तिथे एवढी गर्दी असे की तेवढ्या वस्तूच्या पेमेंटसाठी सहज अर्धा तास मोडायचा. अर्धा डझन केळी शॉपराईटमधून आणायला मला चालत जाऊन केळी घेऊन परत चालत येण्यास अर्धा तास आणि $1.50 किंमत चुकवण्यात 1 तास असा वेळ गेला. अजूनही भारतात आम्हाला घराबाहेर पडल्या दिसणाऱ्या दुकानात हवी ती वस्तू मिळते. जास्त वस्तू असल्या तर वाणी घरी पाठवून द्यायलाही एका पायावर तयार असतो. त्यामुळे आमच्यासारख्या ज्येष्ठ आणि सवयीने आळशी बनलेल्या, गाडी चालवता न येणाऱ्या नागरिकांमुळे तरी मॉल संस्कृती आली तरी अमेरिकेसारखी ती पूर्ण तयार रुजू शकले नाही. मॉल्समुळे वस्तू स्वस्त मिळतील आणि चांगल्या मिळतील असेही खात्रीने सांगता येत नाही. कारण भेसळ करण्याची सवय लागलेले भारतीय व्यापारी अमेरिकेत माल पाठवतानाही देशाचं नाव बदनाम होईल याची अजिबात पर्वा न करता जेथे भेसळ करायला मागं पुढं पाहत नाही तिथे मॉलची काय कथा. आपल्याकडे इतक्या मोठ्या जागा मॉल बांधायला आणि गाड्या पार्क करायला उपलब्ध होण्याची ही अडचण आहे. अर्थात सध्याच्या मॉलकडे नजर टाकली तर लोकांना गाड्या लावायला जागा मिळते की नाही याची ना मॉल चालकांना काळजी ना त्यांना त्यासाठी परवानगी देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना काळजी. रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन 4-2 अपघात झाले आणि लोकांनी दगडफेक केली की मग सगळे यंत्रणा खडबडून जाग्या होणार. पण करणार काय?
कारण काही करायला जागा तरी हवी. रस्ता विद्यापीठ. फिरायला कुठं जायचं हा प्रश्न अमेरिकेत पडण्याचे कारण नव्हते, कारण फिरायला खूप मोकळ्या जागा होत्या. तरी पोचण्याच्या दुसऱ्या दिवसापासून फिरायला जायला योग्य जागा मी शोधू लागलो. पुण्यात आम्ही राहायला गेलो तेव्हा अगदी दाट झाडी होती, इतकी की दुपारी कडक उन्हात फिरायला बाहेर पडलो तरी थंड वाटावे. पण त्या रस्त्याची रुंदी वाढवण्यासाठी त्या सर्व झाडांची कत्तल करण्यात आली. त्यात अनेक दुर्मिळ वृक्ष प्रजाती होत्या म्हणे. पण अशा क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष देण्यास नगरसेवकांना फुरसत नव्हती. त्यानंतर आता सिंहगड रस्त्यावर सकाळी 7 पूर्वीच इतकी रहदारी चालू होते की मी सुरुवातीला पुण्यातील आमच्या गृहसंकुलाच्या मागील बाजूस असणाऱ्या अमराईत फिरायला जाण्याचा पर्याय शोधला होता आणि माझ्यासारख्या बऱ्याच जणांना तो पसंत पडला होता. पण अमराईच्या मालकाला इतके ज्येष्ठ नागरिक या एकुलत्या एक शुद्ध हवेच्या ठिकाणाचा लाभ घेऊ लागले तर ते अधिकच दीर्घायुषी होऊन शासनास सेवानिवृत्ती वेतनाचा फारच भुर्दंड पडेल आणि देशाचे मोठे नुकसान होईल असे वाटून लगेच त्याने तेथे तारेचे कुंपण घालून टाकले. त्यामुळे शासनातर्फे त्याला बहुतेक काही बहुमान मिळण्याची शक्यता वाटते. सध्या त्या विभागाचा नगरसेवक म्हणून त्याला संधी देण्यात आली आहे. आता तर सिंहगड रस्त्यावरही आणखी एक हवाई रस्ता होणार आहे म्हणे. अशा वातावरणातून अमेरिकेत गेल्यावर कोठेही फिरायला मला रान मोकळे झाल्यासारखे झाले. तरीही मुलाने उगीच इकडे तिकडे जाऊ नका, रस्ता चुकाल तर पंचायत व्हायची असा धाक घालून ठेवला होता. त्याने मोबाईल घेऊन जा असा आग्रह पण केला, पण मी रस्ता चुकण्यापेक्षा मोबाईलच हरवून टाकेन अशी मला भीती वाटत असल्याने मी टप्प्याटप्प्याने आपली फिरण्याची कक्षा वाढवायची असं ठरवलं. सुरुवातीस तर आम्ही एकटे फिरायला बाहेर पडायचे ठरवल्यामुळे पहिला टप्पा फक्त मुलाच्या घराशेजारच्या रोलर स्केटिंगच्या मैदानावरच तासभर फेऱ्या मारायच्या असा मी बेत केला, कारण तेही तसे बऱ्यापैकी मोठे होते. त्यानंतर हळूहळू रस्त्यावर जायचे असे ठरवले म्हणून बाहेर पडलो. पण रस्ता इतका मोकळा पाहून पुढे जाण्याचा मोह आवरेना. रस्ता पाहून अमेरिकन लोकांना आमच्यापासून शिकण्यासारखे कितीतरी आहे याची जाणीव झाली. कारण रस्ता अगदी जेवढी रुंदी उपलब्ध होती तितक्या रुंदीचा करून बाजूला पदपथ, ज्याला इथे साईडवॉक म्हणतात, ते पूर्ण करून रस्ता करण्याला शिल्लक काही ठेवलेच नव्हते. आपल्या गरजेपुरतेच वापरा आणि गरजा कमीत कमी ठेवा हा महात्मा गांधींचा दृष्टिकोन या लोकांना कुठला पटायला. येथे रस्ते अगोदर तयार असतात आणि लोक त्या भागात नंतर राहायला सुरुवात करतात. आपल्याकडे लोक नव्या भागात राहायला गेल्यावर बरेच दिवस ठेचकाळत जात रस्ता झाला तर बरे होईल असे म्हणत आणि ते न करत असल्याबद्दल नगरसेवकांना शिव्या देत देत प्रवास करतात. शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण होण्याची वाट पाहणाऱ्या श्रीकृष्णाप्रमाणे नगरसेवक शिव्यांची लाखोली पूर्ण होण्याची वाट पाहतात. तोपर्यंत लोकांच्या चालण्यामुळं बऱ्यापैकी पायवाट तयार होते आणि रस्ता कमीत कमी किती रुंदीचा केला तरी भागेल याची त्यांना कल्पना येते. त्यानुसार एक दिवस नगर विकास रचनेत 100 फुटी म्हणून दाखवलेल्या रस्त्याची सुरुवातीस 20 फुटाच्या रुंदीचीच आखणी होते आणि तरीही नागरिकांच्या आशेला पालवी फुटते. त्यानंतर काही दिवसांनी त्या आखलेल्या रुंदीच्या दोन्ही बाजूने खडीचे ढीग दिसू लागतात आणि त्यामुळे पूर्वीपेक्षा चालणे किंवा वाहन चालवणे अवघड झाले तर रम्य भावी काळासाठी ही अडचण नागरिक सोसायला तयार होतात. मग कित्येक दिवस काहीच घडत नाही आणि त्या ढिगातली खडी हळूहळू जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांना आजूबाजूने जाणाऱ्या वाहनापासून बचावण्यासाठी त्या खडीच्या ढिगावरूनच चालावे लागून रस्त्यावर पसरू लागते आणि एक दिवस भल्या पहाटे बऱ्याच कामगारांचा ताफा ती खडी पुन्हा ढिगात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करून मग तीच नियोजित रुंदीची रस्त्याची पट्टी झाडण्याचा प्रयत्न करून जाणाऱ्या येणाऱ्यांना त्यावरून चालणे किंवा वाहनातून जाणे मुश्किल करतात. त्या दिवसाच्या अखेरीस ती खडी रस्त्यावर पसरली जाते आणि दुसऱ्या दिवसापासून तेथील नागरिकांचे खरे हाल सुरू होतात. कारण खडी पसरण्याचे काम पूर्ण करून ठेकेदार आपली कामगार सेना दुसऱ्या तशाच कामासाठी हा करतो. पण तोपर्यंत डांबरीकरण करणारा ठेकेदार ठरायचे बाकी असते.
कारण कोणत्या ठेकेदाराकडून अधिक प्राप्ती होणार याची चाचपणी नगरसेवकांकडून चालू असते आणि त्यामुळे पहिला रस्ताच बरा होता असं म्हणत पूर्वीपेक्षाही अधिक शिव्यांचा संग्रह नगरसेवकांपाशी तयार होतो आणि नाईलाजाने त्या खडीवरूनच चालण्याची सवय नागरिकांना आणि वाहन चालकांना पण लागते. त्यांच्या जाण्याने खडी बऱ्यापैकी दबली जाते आणि असाच रस्ता तयार होईल की काय असा विचार दृढ होता होता एक दिवस रस्त्याच्या बाजूला रोड रोलर दिसू लागतो आणि पुन्हा नागरिकांच्या आशेला पालवी फुटू लागते. पण त्याला फळे येण्यापूर्वीच तो रोलर पुन्हा तिथून गुप्त होतो आणि पुन्हा शिव्या सप्तशतीचा पाठ नागरिक म्हणू लागतात. पण अचानक एक दिवस त्या भागाला कोणीतरी बडी असामी भेट देणार अशी आवई उठते आणि एकदम कामगारांची मोठी फौज रोड रोलर डांबराचे पिपे त्या भागात येऊन त्या दिवशी तो रस्ता वाहतुकीला बंद होऊन संध्याकाळपर्यंत एकदम चकचकीत डांबरी पट्टी त्या जागेवर दिसू लागते आणि त्या भागातील नागरिकांना स्वर्ग हाती आल्याचा भास होतो. इतक्या प्रतीक्षेनंतर तयार होणारा रस्ता कसाही झाला तरी तो पूर्वीपेक्षा बराच होता याविषयी नागरिकात एकमत होते. तो रस्ता ती बडी असामी येईपर्यंत कसा बसा तग धरतो आणि हळूहळू त्या रस्त्याच्या बाजूची धूळ त्यात पाऊस पडल्याने चिखलाच्या रूपाने तयार झालेल्या रस्त्यावर येऊन रस्ता डांबराचा नसून चिखलाचा आहे असं वाटू लागतं. असे झाले तरी ठेविले अनंते तैसेची राहावे अशा शिकवणीत वाढलेले आपले नागरिक तशाही अवस्थेत हसतमुख राहण्याचा प्रयत्न करतात. रस्ता करणे ही इतकी सोपी गोष्ट आहे हे या बेट्या अमेरिकनांना माहीतच नाही आणि एकदा केलेला रस्ता जणू काही जन्मोजन्म टिकावा आणि तो पुन्हा कधीच करायचा नाही अशा थाटात करण्याचा त्यांचा अट्टहास न समजण्यासारखा वाटतो. खरे तर रस्ता ही गोष्ट बायकांच्या साड्यासारखी अथवा इतर वस्त्र प्रावरणाप्रमाणेच पुन्हा पुन्हा करावी लागून त्यातून नगरसेवकांच्या कित्येक पिढ्यांना पुरेल अशी तरतूद करावयाची असते ही साधी गोष्ट यांना कळत नाही. काही का असेना अशा पद्धतीने रस्ता तयार होताच महापालिकेच्या इतर विभागांना किंवा टेलिफोनवाल्यांना जाग येते. रस्ता तयार झाला आहे असा दूरध्वनी संदेशच जणू त्यांना जातो की लगेच केबल टाकण्यासाठी रस्ता खणण्याच्या तयारीत ते रस्त्यावर हल्ला करतात. या रस्त्याचा अनुभव मी सोलापूरला बदलून गेल्यावर घेतला. त्यावेळी माझे घर सोलापूरच्या त्यावेळच्या टोकास होते आणि शेवटच्या भागातील रस्ता पहिले 6 महिने इतका खराब होता म्हणजे त्याच्यावर खडीचा थर त्या काळात पडून होता की रात्री जर परगावाहून रेल्वेने कुणी आले तर त्यांना रात्र स्टेशनवरच काढावी लागे. रस्त्याच्या बाबतीत मला येथे आणखी जाणवणारी गोष्ट म्हणजे रस्ता केवळ वाहतुकीसाठीच वापरायचा असतो ही यांची गैरसमजूत. आपल्याकडे कसं आहे, रस्ता हा शक्य झाले तर वाहतुकीसाठी वापरायची चीज आहे. त्या व्यतिरिक्त भाजी विक्रेते, भेळपुरीवाले, किल्ल्या तयार करणारे या सर्वांना रस्त्याचाच आधार असतो. दुकानदारांना आपला माल गिऱ्हाईकांना दिसेल असा बाहेर ठेवायला रस्त्याचाच वापर करावा लागतो. वाहने पार्क करायला नागरिकांनाही रस्ताच आवडतो किंवा त्यांना पर्यायच नसतो. येथे मात्र रस्ता फक्त वाहनांसाठीच, शिवाय या रस्त्याच्याच डाव्या उजव्या बाजूस नागरिकांनी कचरा टाकावा म्हणून मोठ्या कुंड्या ठेवलेल्या असतात. आपल्याकडेही भल्या मोठ्या कचरा कुंड्या, शिवाय त्यावर सुंदर पुणे, स्वच्छ पुणे असा संदेशही असतो. पण या कुंड्यांचा नागरिक खो खो खेळण्याच्या खुंट्यासारखा वापर करून कचऱ्याचा सडा मात्र रस्त्यावरच पडेल याची दक्षता घेतात. इथे मात्र पार्कात फिरायला गेलो तर बरोबर आणलेल्या पाळीव कुत्र्याच्या मालकांना त्या कुत्र्यामागे पिशवी घेऊन धावून त्याची विष्ठा बागेत पडू नये याची काळजी घ्यावी लागते, नाहीतर त्यांना जबरदस्त दंड बसतो. आपल्याकडे तर काही मानव प्राणीही रस्त्याच्या कडेची शोभा वाढवण्यात धन्यता मानतात. सोलापूर या शहरात मी काही काळ तेथील तंत्रनिकेतनात व्याख्याता म्हणून होतो. तेथे तर घरात संडास असूनही मोकळ्या हवेत उदरशुद्धी करण्याचीच लोकांना इतकी सवय की तंत्रनिकेतनच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण त्यांच्याकडून होऊ नये म्हणून प्राचार्यांना पहाटे हातात दंडा घेऊन उभे राहावे लागे. रस्त्यावर वाहने अतिशय वेगाने जात असतात आणि ती फारच मोठ्या प्रमाणात चारचाकीच असतात. आपल्याकडे दिसणारी वाहनांची विविधता येथे दिसत नाही
आणखी एक जाणवणारी गोष्ट म्हणजे रस्त्यावर कुठेच पाळीव अथवा कसलेच प्राणी दिसत नाहीत. या उलट आपल्याकडे पाळीव प्राणी मालकाकडे कामापुरते राहून बाकीचा काळ रस्त्यावरच व्यतीत करतात. त्यामुळे आपला रस्ता हे शिक्षणाचे मोठे केंद्रच असतो. अमेरिकेतील मुलांना साधे कोंबडे, गायी, घोडे इत्यादी प्राणी संग्रहालयातच जाऊन पाहावे लागतात. या उलट आपल्या बालकांना मात्र हत्ती, घोडा, गाय, बैल, म्हशी, कधीकधी उंट, कोंबड्या इत्यादींचे सांगोपांग ज्ञान रस्त्यावरच मिळते. त्यासाठी त्यांना प्राणी संग्रहालयात जावे लागत नाही. फक्त आता वाघ, सिंह आणि माशांसारखे जलचर प्राणीच काय ते रस्त्यावर दिसत नाहीत. अलीकडे तेही दिसू लागलेत. खरे म्हणजे ते आपल्या क्षेत्रात दिसू लागलेत म्हणण्यापेक्षा आपणच त्यांच्या क्षेत्रात त्यांना दिसू लागलो आहोत हे म्हणणे अधिक योग्य ठरेल. बोरिवली वगैरे अभयारण्यांच्या शेजारील रस्त्यावर तेही दिसतात आणि मासेही रस्त्यावरच पण विकायला आलेले दिसतात. अर्थात ते जिवंत नसतात. रस्त्यावरील प्राण्यांची आठवण येताच एका म्हशीने केलेली माझी फजिती आठवल्याशिवाय कशी राहील. नुकतेच लग्न झाल्यावर ऐटीत बायकोला घेऊन एरंडवण्यातून मेवण्यांच्या घरातून बाहेर पडून लोकमान्य नगरात जाण्यासाठी निघालो होतो. अंगात त्यावेळी चांगलेच म्हणता येतील असे कपडे म्हणजे शुभ्र शर्ट आणि सॅटिन ब्लू पॅन्ट होती. लोकमान्य नगरला जाण्यासाठी कर्वे रस्ता ओलांडून कॉजवेवरून चालतच जाता येणं शक्य होतं. आता तिथं पूल झालाय. कॉजवेवर थोडं अंतर आम्ही गेलो तो समोरून म्हशींचा एक घोळका लढीवाळपणे एकमेकांच्या शिंगात शिंग अडकवत आला. त्यातील एका म्हशीला आमचं जोडीनं चालणं आवडलं नसावं आणि आम्ही जवळून जात असताना तिने शेपटीची एक डौलदार ताण घेत समेचा एक फटकारा माझ्या छातीवर असा लगावून दिला की त्यामुळे यसाची कंकाने ज्या तलवारीच्या एका वारात हत्तीची सोंड उतरवली तो वारही फिका पडावा आणि त्या फटकाऱ्याने माझ्या शर्टाची पुढची बाजू खांद्यापासून कमरेपर्यंत जानव्या समांतर शेणाच्या पट्ट्याने सजून निघाली. अर्थातच लगेचच परत घरी प्रवेश करून कपडे बदलूनच मला बाहेर पडावे लागले. याशिवाय श्वानमित्र संस्थांमुळे कुत्र्यांच्या तर झुंडीच रस्त्यावर फिरत असतात. त्यामुळे आपल्याकडे ज्याविषयी उगीच शिक्षण तज्ज्ञ आणि राज्यकर्ते यांच्यातच जो चर्चेचा कल्लोळ सुरू आहे त्या लैंगिक शिक्षणाचे केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर प्रात्यक्षिकही बालकांना रस्त्यावरच पाहायला मिळत असल्याने उगीच त्या विषयावर चर्चासत्रे कशासाठी चालू आहेत समजत नाही. थोडक्यात रस्ता हे आपल्याकडे विद्यापीठच आहे म्हणा ना. कुटुंब नियोजनाचा प्रसार व्हावा तसा होत नसल्याने आपल्याकडे रस्त्यांचा लोकसंख्या नियंत्रणासाठीही उपयोग केला जातो. त्यासाठी सलमान खान सारख्या ताऱ्यांची मदत होते. त्यामुळे आपल्याकडे डोळे उघडे ठेवून अगदी काळजीपूर्वक रस्त्यावर चालावे लागते आणि तरीही तुमचे दैवच बलवत्तर असेल तर तुम्ही रस्त्यावर सुखरूपपणे चालू शकता. अशी सवय असल्याने रस्ता ओलांडताना एक वाहन येत आहे म्हणून मी थांबलो तर तो वाहन चालकच थांबून मला रस्ता ओलांडण्याचा आग्रह करू लागला आणि माझे अंतःकरण अगदी भरून आले आणि बिचाऱ्याचा हिरमोड करायला नको म्हणून मी त्याच्या विनंतीस मान दिला. रस्त्याच्या बाबतीत आणखी एक बाब माझ्या लक्षात आली. ती म्हणजे वेगनियंत्रक म्हणजे स्पीड ब्रेकर पुढे आहे किंवा रस्त्याचे नाव काय आहे अशा पाट्या लावण्याची महान संकल्पना कोणत्या नगरसेवकाची किंवा महापौराची आहे याचा उल्लेख कोणत्याही पाटीवर नव्हता. आपल्याकडे अशी महान संकल्पना शोधणाऱ्या नगरसेवकाचे नावही त्या त्या विभागाच्या पाटीवर असते आणि त्यामुळे शहरातील प्रत्येक विभागात अशा संकल्पना करणाऱ्या महान नगरसेवकांची माहिती प्रत्येक नागरिकास होते. शिवाय वेगनियंत्रकाच्या आजूबाजूस पुरेशी मोकळी जागा ठेवून सुसाट वेगाने जाणाऱ्या धाडसी नागरिकांचे आशीर्वाद तर त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागून त्यांच्याकडून घडणाऱ्या नामस्मरणाचे पुण्यही त्यांच्या खात्यात जमा होते. रस्त्याचा असा अगदी मर्यादित वापरच माहीत असल्याने येथील वाहन चालकांना वाहने अगदी जपून चालवावी लागतात आणि जिकडे तिकडे पाट्या दिसतात कायद्यानुसार पायी चालणारास अग्रक्रम देणे आवश्यक आहे. आपल्याकडे असं केलं तर मला वाटतं गाडी चालवणाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालतच जावेसे वाटेल.
आणि अशा प्रकारे इंधनाची बरीच बचत होईल. एक बेपत्ता देश. अमेरिकेत जाण्यापूर्वी पद्मश्री पु ल देशपांडे यांचा एक बेपत्ता देश या शीर्षकाचा लेख वाचला होता. त्यात त्यांच्या अमेरिका वास्तव्यात ते बाहेर पडले असताना एका म्हातारीला पोस्ट ऑफिस कुठे आहे हे विचारायला जातात तेव्हा ती म्हातारी कशी थरथर कापायला लागते याचा उल्लेख आहे. आता पु ल यांना पाहून थरथर कापावे असे काही त्यांचे व्यक्तिमत्व नव्हते, पण आता हे त्यांनीच सांगितल्यामुळे त्यावर विश्वास ठेवायला हवा. पण त्या थरथर कापण्यामागे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा काही संबंध नसून अमेरिकेची त्यावेळची परिस्थिती कारणीभूत होती हे त्यांनीच पुढे सांगितले आहे. कारण एकट्या दुकट्या व्यक्तीला गाठून लुबाडण्याचे प्रसंग बरेच घडत असल्यामुळे हा आपल्यावर चाल करायला आलाय की काय अशी तिला कशी भीती वाटते याचा उल्लेख असल्यामुळे मी फिरायला बाहेर पडल्यावर अमेरिकन म्हाताऱ्या बाईला आपल्या कुठल्याही कृतीमुळे भीती वाटू नये याची दक्षता घ्यायचे ठरवले होते. अर्थात म्हाताऱ्या व तरुण कुठल्याच अमेरिकन बाईला मी पत्ता विचारायला जाईन ही शक्यता संभवत नसल्यामुळे असा अनुभव येईल असे वाटले नव्हते. म्हणजे तरुणीच्या बाबतीत माझ्याबरोबर सौ असली तर ही शक्यताही नव्हती. अर्थात पु ल यांचा हा अनुभव 1960च्या आसपासचा असावा. तसेच त्यावेळी सुनीताबाई त्यांच्याबरोबर नसाव्यात हे तर निश्चितच. या परिस्थितीत सुधारणा का झाली हे नंतर अमेरिकेत असतानाच वाचण्यात आलेल्या फ्री इकॉनॉमिक्स या स्टीफन जे लेविट आणि स्टीफन जे डुबनर या अर्थशास्त्रज्ञांनी लिहिलेल्या पुस्तकावरून कळले. 1973 या वर्षापर्यंत गर्भपात ख्रिश्चन धर्मानुसार गुन्हा मानला जाईल, पण 1973 याविषयी न्यायालयात एक खटला चालून त्यात नको असलेल्या अपत्याचा भार मातापित्यावर लादणे योग्य नव्हे असा निर्णय होऊन हळूहळू जवळजवळ सर्वच अमेरिकन राज्यांमध्ये गर्भपात कायदेशीर करण्यात आला आणि त्यानंतर कृष्णवर्णीयांनी नको असलेली संतती टाळल्यामुळं ही अनावश्यक व गुन्हेगारीकडे वळण्याची जास्त शक्यता असणारी मुलं जन्माला न येण्याचा हा परिणाम झाला. अर्थात हा त्यांनी काढलेला निष्कर्ष आहे. तरीही आमच्या तेथील वास्तव्यात सकाळी लवकर फिरायला जाऊ नका, खिशात जास्त पैसे ठेवू नका, मात्र एखादा दुसरा डॉलर ठेवा, कारण असा कुणी मागायला आलाच तर अगदीच काही दिले नाही म्हणून मार बसायला नको असा सल्लाही नंतर आम्ही बरेच ज्येष्ठ नागरिक एकत्र जमू लागलो तेव्हा त्यांच्यापैकी जे अनुभवी होते त्यांच्याकडून मिळाला. त्यामुळे पुलंसारखा अनुभव आम्हाला न येता उलट या अमेरिकनांनी त्याही बाबतीत आमची दांडी उडवली. कारण एकदा मी आणि सौ दोघंही फिरायला बाहेर पडलो. आम्हाला फारशी थंडी वाजत नसल्यामुळे आम्ही साधे स्वेटर्स घालून बाहेर पडलो. तर एक अमेरिकन म्हातारी नव्हे आमच्याजवळ येऊन अगदी कनवाळूपणे म्हणाला, अरे तुम्ही एवढ्या थंडीत फक्त साधे स्वेटर्स घालून काय बाहेर पडलाय? जॅकेट्स घाला उद्यापासून. अमेरिकन माणसे अगदीच माणूसघाणी किंवा माणसांना घाबरणारी असतात ही माझी गैरसमजूत दूर केल्याबद्दल आणि आम्हाला प्रेमळ सल्ला दिल्याबद्दल त्या म्हाताऱ्याचे दुसऱ्या म्हाताऱ्याने म्हणजे मी आभार मानले आणि आम्ही पुढे गेलो. त्यानंतर पुढे बऱ्याच वाऱ्या झाल्यावर एका वारीत तर माझ्या मुलाच्या अमेरिकन शेजाऱ्याने आमचा मुलगा नवीन घर बांधून शेजारी राहायला आल्यावर त्याच्या स्वागतासाठी स्वतः बनवलेले गरम गरम चिकन आणून दिले आणि भारतीयांपेक्षा हम भी कुछ कम नहीं याचा प्रत्यय आणून दिला. त्यानंतर पुढे एकदा माझ्या मित्राच्या मुलाकडे म्हणजे तो माझ्या मुलाचा मित्रही आहे आम्ही राहायला गेलो तेव्हा सकाळी फिरायला गेलो तेव्हा त्याच्या अमेरिकन तरुण शेजारणीनेही मला गुड मॉर्निंग केले आणि तू माझ्या शेजाऱ्याचा पाहुणा आहेस ना अशी माझी विचारपूस पण केली. रस्त्यावर बऱ्याच अमेरिकनांनी गुड मॉर्निंग म्हणून त्यात स्त्रियाही आणि तरुणसुद्धा होत्या आपल्या देशाविषयीचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. उलट मधून मधून दिसणाऱ्या भारतीय वाटणाऱ्यांनी मात्र आमच्याकडे पाहिलंही नाही. आजकाल कोणीही अमेरिकेत यायला लागले बुवा किंवा बाई असं त्यांच्या दृष्टिक्षेपातून व्यक्त झाल्यासारखे वाटे. म्हणजे आमच्याविषयी ते पण असेच म्हणत असतील. पण एकूणच अमेरिकन लोक समोर येणाऱ्या व्यक्तीला हाय हॅलो म्हणतातच असे दिसले.
अगदी तिकिटाच्या खिडकीत गेलेला माणूस अगोदर हाय म्हणूनच तिकीट मागणार. पु ल यांचा अनुभव मनावर न घेता आम्ही मात्र कोणत्याही वेळी निर्धास्तपणे हिंडत होतो. पण एकदा आमच्या मित्राकडे आम्ही दोघेच त्याचे घर जवळ असल्याने पायीच गेलो असताना परतायला थोडा अंतर झाला. तर त्यांच्या सुनेने आता चालत परत जाऊ नका असं सांगून आम्हाला आपल्या गाडीतून सोडण्याची तयारी दाखवली. कारण आमच्या परतीच्या रस्त्यावर काही मुलांनी रस्त्यावर जाणाऱ्या व्यक्तींना लुटण्याचा प्रयत्न केला असे तिला समजले होते. आपल्याकडेही अगदी दिवसा ढवळ्या स्त्रियांच्या गळ्यातील साखळ्या मंगळसूत्र घेऊन पसार होण्याचे असे प्रकार चालतातच. पण तरीही मर्द मराठ्यांनी अंगावर दागिने घालून बाहेर पडण्याची परंपरा सोडलेली नाही. पुण्यातील तर माझ्या एका मित्राला सकाळी 9 वाजता तो रस्त्यावरून चालत असताना अगदी साळसूतपणे एका स्कूटरवाल्याने थांबवले आणि अहो काका, ते गृहस्थ तुम्हाला बोलावतायत असं सांगितलं. माझ्या मित्राने थांबून पाहिलं तर त्या व्यक्तीने जवळ येऊन अहो काका, पुढे दंगा सुरू झालाय, तुमची अंगठी, घड्याळ आणि चेन काढून जपून ठेवा म्हणून त्याला अंगठी, घड्याळ आणि चेन काढायला लावली आणि त्यालाच रुमालात गुंडाळायला लावली आणि त्याच्या हातातून घेऊन त्याच्या खिशात ठेवण्याचे नाटक केले. आमच्या मित्राने तुम्ही कोण असं विचारल्यावर गुप्त पोलीस असे सांगितले आणि निघून गेला. थोड्या वेळाने मित्राने खिशात हात घालून पाहिले तर काय, अंगठी, चेन आणि घड्याळ बेपत्ता. एकूण आपला देश बेपत्ता नसला तरी येथे वस्तू आणि कधी कधी माणसेही बेपत्ता होतात हे खरे. एक गोष्ट मात्र खरी की आपल्या देशात रस्त्यावर एकटे दुकटे असणे क्वचितच शक्य असते आणि येथे मात्र रस्त्यावर हिंडणारे लोक कमीच. एकदा तर मी रस्ता चुकलो तर योग्य रस्ता विचारण्यासाठी मला अक्षरशः माणसं हुडकत हिंडावं लागलं. फिरण्यासाठी सगळेच रस्ते मोकळे असल्यामुळे मी बऱ्याच रस्त्यांचा शोध घेतला. रस्त्यांना वेगवेगळ्या प्रकारे संबोधण्याचे कारण काही मला कळलं नाही. कधी रोड तर कधी स्ट्रीट तर कधी ॲव्हेन्यू तर कधी ड्राईव्ह तर कधी बुलेवार्ड तर कधी नुसतेच सिटी. हा शॉर्ट फॉर्म आहे आणि तो कोर्टचा आहे असं नंतर कळलं. हायवेला रूट म्हणतात. आपल्याकडेही पूर्वी बोळ, शालुकरांचा, गल्ली, तपकीर, आळी, दाणेआळी असे काही शब्दभेद होते. पण आता मात्र शुद्ध रोड हा बहुतांशी एकच शुद्ध देशी पर्याय वापरला जातो. अगदीच मराठीचाच अभिमानी असेल तर मार्ग किंवा पथ हे शब्द वापरतो. उदाहरणार्थ सध्या आयडियल कॉलनी अशा शुद्ध मराठी नावाच्या वस्तीत एका रस्त्याला चक्क सुप्रसिद्ध साहित्यिक पुभा भावे पथ व थोड्याच अंतरावर त्याच रस्त्याला नाटककार पुभा भावे पथ अशा पाट्या दिसतात. रस्त्याची लांबी अधिक असती तर कथाकार पुभा भावे पथ, आणखी कादंबरीकार पुभा भावे पथ असेही नाव दिसले असते. या नावाच्या खाली मात्र नगरसेवकाचे नाव नसते. हे आश्चर्य कदाचित पुभा भावे कोण याची माहिती त्यांना नसते. आयडियल कॉलनीच्या अंतर्गत रस्त्यावर मात्र आमच्या विभागाच्या अंतर्गत रस्त्यावर त्यावरील सर्व इमारतींची नावं असणारा फलक आणि प्रत्येक फलकावर या थोर कल्पनेचे जनक म्हणून त्या विभागाच्या नगरसेवकाचे नाव असते. पण निवडणुकीच्या काळात मात्र शासकीय आदेशानुसार त्यावर डांबर फासण्यात येते. अशा प्रकारे स्वतःचे नाव स्वतःच लिहून त्यावर काळे फासणे या स्वकर्तृत्वाचा योग्य सन्मान होतो असे त्यांना वाटत असल्यास न कळे. घरांचे प्रकार. अनेक रस्त्यांच्या पाहणीत येथील घरांचे बरेच नमुने पाहायला मिळाले. बाहेरून पाहायला घरं एखाद्या काड्यापेटीच्या घरासारखी भासतात, कारण लाकडाचा जास्तीत जास्त वापर. हिवाळ्यात बर्फ घरावर साठायला नको म्हणून छते उतरती आणि भिंतीवर सुद्धा तिरप्या लाकडी पट्ट्या बसवलेल्या असतात. छतांना ती उतरती असल्यामुळे हिरवा, तपकिरी, करडा, निळा वेगवेगळे रंग दिलेले दिसू शकले आणि लाकडी भिंतींना पण. आपल्याकडे रंगीत छते हा प्रकार अगदीच दुर्लभ. घरासमोर भरपूर मोकळी जागा आणि त्यावर हिरवेगार लॉन, समोर सुंदर फुलझाडे आणि त्यांच्यावर आलेली सुंदर फुले सकाळी शेजारच्या घरातील म्हातारी माणसं देवपूजेला पळवत नाहीत. लॉनवर छान संगमरवरी पुतळे आणि त्यांना धक्का लागेल अशी मुळीच काळजी लोकांना वाटत नाही हे आश्चर्य. कारण आमच्या भारतातल्या घरापुढील बागेतली फुलं आम्ही उठण्यापूर्वी शेजारच्या आजींच्या देवांची पूजा करण्यासाठी गायब होतात.
एवढेच काय, समोर ठेवलेली कचऱ्याची कुंडी सुद्धा टिकत नाही. येथे जागेचा तुटवडा नसल्यामुळं घरेही चांगलीच प्रशस्त असावीत म्हणण्याचं कारण, मी काही एकूण एक घरं पाहिली नाहीत, पण पाहिली तेवढी कमीत कमी 10,000 चौरस फुटाच्या क्षेत्रफळावर बांधलेली आणि 3 शयनकक्ष, 3 विश्राम खोल्या म्हणजे रेस्टरूम्स आणि तळघरात संगीत वाद्ये, टेबल टेनिसचे टेबल आणि बऱ्याच वस्तूंचा साठा असतो. माझ्या एका विद्यार्थ्याने जागा विकत घेऊन घर बांधले आहे. त्यात 7 शयनकक्ष आहेत. त्या नवरा बायकोस एकच मुलगी आहे. नवरा कामावर गेल्यावर मुलीला शोधत राहणे एवढे एकच काम बायकोला पुरत असेल. सुजितनेही 2 वर्षांनी मोठे घर विकत घेतले. त्यातही 3 शयनकक्ष आहेतच. बहुतेक खरे 3 पातळ्यांची, म्हणजे तळघर, तळमजला आणि पहिला मजला. शयनकक्ष पहिल्या मजल्यावर तर तळमजल्यावर दिवाणखाना, स्वयंपाकघर आणि कुटुंब खोली, फॅमिली रूम अशी रचना असणारी असतात. समोर व मागे बऱ्यापैकी लॉन असतेच. काही फुलझाडांचे ताटवे, मोठी झाडे पण दिसली. मात्र फळझाडे घराच्या आवारात कमी दिसली. घराला कुंपण घालण्याची पद्धत कमीच दिसली. यावरून शेजाऱ्यांशी जागेच्या मालकीवरून वाद होत नसावेत. माझे घर बांधून कंपाऊंड वॉल सुद्धा झाल्यावर ती आपल्या हद्दीतून गेल्याचा दावा नंतर घर बांधणाऱ्या माझ्या शेजाऱ्याने कसा केला होता आणि आपली कंपाऊंड वॉल माझ्या हद्दीतून नेण्याचा कसा प्रयत्न केला होता याची यावेळी आठवण झाली. बागेतील फुले, फळे किंवा शोभेच्या वस्तू पळवल्या जाण्याची भीती लोकांना वाटत नसावी. त्यामुळे गृहसंकुलात देखील लोक लहान मुलांच्या सायकलीसारख्या वस्तू खुशाल बाहेर राहू देतात, कारण घरात अडचण होते. या उलट अमेरिकेतील माझा मुलगा भारतात आल्यावर नुकतेच घेतलेले बूट सदनिके बाहेरील त्यासाठी ठेवलेल्या रॅकमध्ये न टाकता बाहेरच उतरवून आत शिरला आणि नंतर थोड्या वेळाने बाहेर पडलो तो ते गायब. कारण इतका चांगला बूट असा उघड्यावर टाकायचा नसतो हे त्याला कळायला नको का? नावात काय आहे? रस्त्यावरून जाताना काही दुकानांची नावं पाहिल्यावर येथे लोकांना आपल्यासारखी काव्यदृष्टी नाही याची जाणीव झाली. केस कापण्याचे वा कुठलेही दुकान असले तर त्यावर नाव नुसते हेअर कट किंवा नेल्स म्हणजे नख कापण्यासाठी वेगळे दुकान प्रथमच पाहिले. अर्थात आता नखांची पण किती निगा राखावी लागते हे दूरदर्शनवरील मालिका वगैरे पाहून कळू लागलं आहे. आपल्याकडे सलूनमध्ये सर्वच गोष्टी एकत्र करण्याची पद्धत, अर्थात हे फक्त पुरुषांच्या बाबतीतच. किंवा कॉफीच्या दुकानावर एस्प्रेसो अथवा जी असेल ती कॉफी, किंवा लॉन्ड्रीला नुसते वॉशर, बुटांच्या दुकानाला नाव काय तर म्हणे पेलेज शूज. आपल्याकडे कसे चैतन्य फुटवेअर, उत्कर्ष लॉन्ड्री अशी नावे वाचूनच दुकानात शिरायला उत्साह येतो. साड्यांच्या दुकानांची नावे तर काय विचारायलाच नको. वस्तू वापरण्याच्या बाबतीत सारख्या नवनवीन वस्तूंचा आग्रह धरणारे अमेरिकन लोक नावांच्याच बाबतीत एवढे कंजूष का, काही समजलं नाही. या बाबतीत त्यांच्या इंग्रज परंपरेचा वारसा त्यांनी सोडला नाही असे दिसते. त्यामुळे मुलाला बापाचेच नाव ज्युनियर म्हणून लावायची पद्धत बऱ्याच वेळा वापरलेली दिसते. जॉर्ज बुश सुद्धा या तडाख्यातून सुटले नाहीत. आपण पहिल्यापासूनच नावे ठेवण्याच्या म्हणजे दुसरा अर्थ नाही या कलेत पारंगत. त्यामुळे विष्णू सहस्रनाम आपल्याकडे असते आणि तरीही मूल होताना आणखी नव्या नावाचा शोध अगदी इंटरनेटवर घेतला जातो. त्यामुळे शेक्सपियरने नावात काय आहे असे म्हटले असले तरी आपल्याकडे तरी नावातच खूप काही आहे हे निश्चित. आम्ही गेलो तो मे महिना असल्यामुळे हवा बरीच उष्ण होती. सकाळी तर कडक ऊनही असे. अशा परिस्थितीत एक दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश पडला असतानाही सुजित छत्री घेऊन कामावर निघाला. हे पाहून मी आश्चर्यानं त्याला छत्री घेण्याचं कारण विचारलं तर त्याने संध्याकाळी पाऊस येणार म्हणून ही खबरदारी असं सांगितलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे संध्याकाळी तो कामावरून आला त्यावेळी खरेच धो पाऊस कोसळत होता. आपल्याकडेही दूरदर्शनच्या बातम्यातील शेवटचा भाग हवामान असा असला तरी तो फार गांभीर्याने कोणी घेत नाही. यावरून पुण्यातील सिमला ऑफिस उर्फ ऑब्झर्वेटरी विषयी मला एकाने सांगितलेला किस्सा आठवला. पुण्यातील वेधशाळेचे कार्यालय इंग्रजांच्या काळी सिमल्यास होते. त्यावेळी जो व्हॉइसरॉय होता त्याला एकदा त्याच्या खास मित्रांना पार्टी द्यायची होती आणि ती त्याच्या बंगल्याच्या पटांगणात.
त्यामुळे वेधशाळा प्रमुखाला फोन करून त्याने पार्टीच्या दिवशी संध्याकाळी हवा कशी असेल याविषयी विचारणा केली. त्यावर त्याने साहेबांचे काम म्हणून जरा जास्त व्यवस्थित पाहणी करून सांगतो असं सांगितलं. थोड्या वेळाने त्याने साहेबांना फोन करून काही काळजीचं कारण नाही, हवा एकदम स्वच्छ राहणार आहे, पाऊस पडणार नाही असं सांगितलं. साहेबांनी मग पार्टीचं निश्चित करून मित्रांना आमंत्रणे दिली. पार्टीच्या दिवशी सकाळी साहेब फिरायला बाहेर पडले असता त्यांना एक लमाण आपली गाढवं हाकीत रस्त्यावरून जाताना दिसला. त्याने साहेबाच्या बंगल्यासमोरील गडबड पाहिली आणि उत्सुकतेने दरबानाला त्यामागचे कारणही विचारले. त्यामुळे साहेबाला पाहून आदबीनं नमस्कार करून तो लमाण म्हणाला, साहेब, आज संध्याकाळी पाऊस येणार आहे. तुला कसं कळले? साहेबाने विचारले. माझ्या गाढवांना कळते पाऊस येणार असेल तर. त्याचे ते उत्तर ऐकून साहेबाला हसू आवरेना. तरीही घरी परत आल्यावर त्याने वेधशाळा प्रमुखास पुन्हा फोन करून खरंच पाऊस येणार नाही ना याची चौकशी केली आणि त्याला पाऊस निश्चित येणार नाही अशी ग्वाही मिळाली. त्यामुळे साहेब निश्चिंत झाले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे संध्याकाळी पार्टी रंगात आल्यावर अगदी धोधो पाऊस आला आणि पार्टीच्या रंगाचा बेरंग झाला. साहेब एकदम संतापले आणि त्यांनी वेधशाळेचं ते ऑफिसच तिथून उचलून पार पुण्यात नेऊन टाका असा हुकूम दिला. तेव्हापासून म्हणे वेधशाळा पुण्यात आली. सिमला ऑफिस या नावामागचा इतिहास असा आहे म्हणे. आंतरजालावर पाहता खरोखरच 1928 शिमला हा कंडक्टरचा उच्चार जो वेधशाळेचा बसस्टॉप आला की पुकारतो ते ऑफिस पुण्यात स्थलांतरित झाल्याचा उल्लेख वाचून कदाचित गोष्ट खरीही असेल असं वाटलं आणि अजूनही त्यांनी आपली चुकीची भाकिते करण्याची परंपरा मात्र सोडली नाही हे लक्षात आले. त्यामुळे वेधशाळेने पाऊस पडणार नाही असा हवाला दिला की लोक छत्र्या घेऊन बाहेर पडतात. यावर आर.के. लक्ष्मण यांचे एक कार्टूनही प्रसिद्ध आहे. त्यात बसस्टॉपवर 3-4 माणसे उभी आहेत व पाऊस पडत असल्याने सर्वांनी डोक्यावर छत्र्या धरल्या, पण फक्त त्यात एक माणूस मात्र छत्री नसल्यामुळे भिजत उभा आहे आणि रागारागाने शेजारच्या माणसावर खेकसत आहे. हो, मी वेधशाळेतच काम करतो, पण मला कळत नाही हे तुम्हाला कोणी सांगितलं? येथे अमेरिकेत मात्र हवामानाचा अंदाज क्वचितच चुकल्याचा अनुभव मला आला. अगदी दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी किती तापमान असणार याविषयीचा अंदाजही आठवडा अगोदर वर्तवला जातो आणि तो क्वचितच चूक ठरतो. आणि न्यू जर्सीतली हवा तर इतकी बेभरवशाची आहे की योग्य भाकीत आवश्यकच आहे. माझ्या मुलांना सांगितलं की इथल्या हवेविषयी असं म्हणतात, इफ यू डोंट लाईक न्यू जर्सी वेदर, वेट फॉर 5 minutes अँड यू विल गेट गुड वेदर. यामागची अतिशयोक्ती सोडली तर हवा फारच सारखी बदलत असते हे मात्र खरे. पण नंतरही वेगवेगळी वादळे येणार याविषयी सूचना लोकांना वेळेवर मिळते व त्याप्रमाणे लोक पूर्वतयारी करत व बरीच जीवित व वित्तहानी टळे. अमेरिकेत गेल्यावर वेळ घालवणे हा एक अवघड प्रश्न असतो असे पूर्वानुभवींचे मत होते. वेळ घालवणे या बाबतीत माझ्याच पेशातील एका सेवानिवृत्त मित्राची भूमिका मला पटत नसली तरी मजेशीर वाटते. त्यांना वेळ कसा घालवता बुवा तुम्ही असं विचारल्यावर त्यांचे नमुदेदार उत्तर असते, वेळ घालवण्यासाठी आपल्याला काय करावे लागते बुवा? आपण काहीही केले नाही तरी वेळ जातच असतो, त्याला थोडेच हाताला धरून चालवावे लागते. याच मित्राने कामाच्याही बाबतीत आपली भूमिका अशीच परखडपणे माझ्या पुढे मांडली होती. तो सेवानिवृत्त झाल्यावर एकदा फिरता फिरता त्याची गाठ पडली असता मी, काय गुरुजी आता काय आराम ना असं विचारल्यावर लगेच त्याने, मग इतके दिवस काय करत होतो असं हसत हसत मलाच विचारलं. काही मित्र तर खरोखरच वेळ जात नाही म्हणून अमेरिकेतून लवकर परत आले होते. अर्थात संगीत, वाचन व लेखन अशा छंदांमुळं मला हा प्रश्न कधी भेडसावत नाही. येथील ग्रंथालये इतकी भव्य ग्रंथसमृद्ध असतात आणि मांडणी इतकी व्यवस्थित असते की मी अर्ध्या तासात हवी तेवढी पुस्तके निवडून बाहेर पडत असे. हे ग्रंथालय तसे घराच्या बरेच जवळ होते. बालसाहित्यासाठी वेगळा विभागच असून अनेक 10-12 वर्षाच्या मुलांनी तो भाग भरलेला असे. त्यात अनेक प्रकारची आकर्षक मुखपृष्ठाची पुस्तकं मांडून ठेवलेली असतात. शिवाय पुस्तकांनी गच्च भरलेली कपाटं उघडून कोणतेही पुस्तक घ्यायची मुभा असे.
अर्थात प्रवेशद्वाराजवळ तुम्ही पुस्तक ग्रंथालय कर्मचाऱ्यास नकळत नेत असल्यास पाहणी होऊन घंटा वाजण्याची ही सोय असते. पण पुस्तक सहजासहजी उपलब्ध होत असताना ते पळवण्याची इच्छा होणारी व्यक्ती क्वचितच. मुलांनी पुस्तके वाचावीत म्हणून विशिष्ट काळात त्यांनी किती व कोणती पुस्तकं वाचली याची चाचणी घेत, त्यात मुलांनी वाचलेल्या पुस्तकाचा सारांश मुलांकडून घेत व जास्तीत जास्त पुस्तके वाचणाऱ्या मुलास अगर मुलीस काहीतरी उत्तेजनार्थ बक्षीस मिळे. पुढे माझ्या नातवाने बरीच पुस्तकं वाचून बऱ्याच वेळा बक्षिसं मिळवली.